बोलू देणार नाही. कसला कीर्तनकार आहे? तुझी बहीण नव्हती रे सासू मेली तिथं. तुझ्याकडे उत्तर नसेल दादा, मला जावं लागणार आहे. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हटलं बाई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय तू घे. माझी ताई गेली. ताई बहिणी हो, माझी ताई गेली त्या दिवशी त्या नराधमानं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि 11 साडे 11 वाजेच्या सुमारास विचारलं, रुपाली पैसे आणलेत का? गाव पूर्ण शांत होतं. विचारलं, रुपाली पैसे आणलेत का? माझ्या ताईनं सांगितलं, तुम्ही एवढा घाईघाई कॉल केला. माझा लहान दादा गुजरातमध्ये कीर्तनाला होता, मोठा दादा ड्युटीला होता, वडील बाहेर गावी होते. तुम्ही तुमच्या मायची तब्येत सिरियस सांगितली म्हणून मी घाईघाई निघून आली. काही लोकांच्या मनासारखं होत नाही. स्वार्थापोटी 1-2 चापट मारली असती तर आपल्याला काही वाटलं नसतं. पर त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. ताई एवढं मारलं माझ्या ताईला. मारता मारता माझ्या बहिणीचे 2 हातही तोडले आणि 2 पायही तोडले. ताई 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, भीक मागतो ना ताई, 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असन तर द्या ना.